जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पद भरतीमध्ये महत्त्वाचं जे पत्र इश्यू करण्यात आलं होतं इंग्लिश माध्यम व साधन व्यक्तिपद संदर्भात, तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा जो काही संदर्भ देण्यात आला होता, जे काही आयुक्त स्तरावरनं महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. जे साधन व्यक्तीच्या जे काही जागा आहे, तर त्या जागा या ठिकाणी वगळण्यात याव्या. त्या संदर्भात महत्त्वाचा जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता 13/10/2023ची या ठिकाणी बघा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही 25 जानेवारी 2024चा जे पत्र आहे त्या संदर्भात महत्त्वाचा संदर्भ देण्यात आला होता. तर तो संदर्भ नेमकं त्या पत्रामध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आला आहे, तर संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ते महत्त्वाचं पत्र. मित्रांनो, सध्या जे काही शिक्षक भरती आहे पवित्र प्रणालीची ती अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेली आहे. तरी देखील महत्त्वाचे जे काही पत्र आहे या ठिकाणी इश्यू करण्यात आले आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे पत्र असणार आहे, जे काही 28/1/2024ला महत्त्वाचं आयुक्त कार्यालयातून महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी बघा जिल्हा परिषद सर्व, तसंच शिक्षण अधिकारी प्राथमिक. तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचा विषय होता पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पद भरतीबाबत. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा जो काही या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला होता. संदर्भामध्ये बघा शासनपत्र होतं, जे काही शासनपत्र क्रमांक संकीर्ण 2023, पत्र क्रमांक 509 TNT 1 दिनांक 25/1/2024चं हे महत्त्वाचं या ठिकाणी बघा पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. तर तो संदर्भ या ठिकाणी देण्यात आला होता. तर ह्या संदर्भानुसार जे संबंधित जे काही पत्र या ठिकाणी 28 जानेवारीला या ठिकाणी महत्त्वाचं पत्र हे इश्यू करण्यात आलं होतं. तर ह्या संदर्भानुसार 25 जानेवारी 2024च्या पत्रानुसार या ठिकाणी हे पत्र जे होतं ते महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही म्हणण्यात आलं आहे की जो काही शासन निर्णय आहे 13/10/2023चा, तर त्या तरतुदीमध्ये बघा साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केवळ मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदाची मागणी नोंद करावी. सध्या केंद्र शाळांमध्ये मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्या, असं या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट एक देण्यात आलं होतं. म्हणजे जे काही जाहिरातीमध्ये सध्या साधन व्यक्तीच्या जे काही पदं दाखवण्यात आली होती, तर ती पदं ह्या ठिकाणी बघा जी वगळण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदाची मागणीची ह्या ठिकाणी नोंद करायची आहे. तसंच जे काही साधन व्यक्ती असणार आहे त्या साधन व्यक्तीच्या जे काही जागा आहे त्या तूर्त राखून ठेवण्यात याव्या, असं महत्त्वाचं या ठिकाणी सूचना या पत्रामध्ये देण्यात आली होती. तसंच बघा ह्या पत्रातील निर्देशानुसार जो महत्त्वाचं या ठिकाणी 30/1/2024 अखेरपर्यंत या ठिकाणी महत्त्वाच्या जाहिरातीविषयी कार्यवाही पूर्ण करावी. सध्या ती कार्यवाही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे जो काही मजकूर आहे, तर हा मजकूर नेमका जो काही संदर्भ देण्यात आला आहे महत्त्वाचा, तर तो संदर्भ ह्या पत्रानुसार या ठिकाणी बघा शासनपत्र संकीर्ण 2023, पत्र क्रमांक 509 TNT 1 जे काही 25 जानेवारी 2024चं पत्र. तर हे पत्र आपण बघूया की ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे, ज्याच्यानुसार हे महत्त्वाचं पत्र या ठिकाणी जे साधन व्यक्ती आणि सेमी इंग्रजी जे काही शाळेसंदर्भात महत्त्वाचं हे जे पत्र इश्यू करण्यात आलं होतं. तर ह्या पत्रामध्ये जो संदर्भ देण्यात आला आहे तो संदर्भाचं पत्र आपण बघूया. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. तर या ठिकाणी बघा हे ते महत्त्वाचं पत्र आहे, जो संदर्भ देण्यात आला होता 25 जानेवारी 2024चा. तर या ठिकाणी तुम्ही जो काही क्रमांक बघू शकता संकीर्ण 2023, पत्र क्रमांक 509, या ठिकाणी 509 क्रमांक आहे TNT 1. तर हाच तो संदर्भ या ठिकाणी आहे. तर हे जे पत्रामध्ये बघा महत्त्वाचं जे पत्र आहे ते या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी महत्त्वाचं बघा शिक्षण आयुक्त या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पुणे, तर ह्यांना या ठिकाणी महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा विषय जो देण्यात आला होता की इंग्रजी अध्यापनासाठी व अनुषंगिक भाषा विकासाचे या ठिकाणी दृष्टीने पवित्र पोर्टलमार्फत या ठिकाणी नियुक्ती करावयाच्या आहाराबाबत हे महत्त्वाचा विषय देण्यात आला होता. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा संदर्भ या ठिकाणी 13/1/2024चं महत्त्वाचं या ठिकाणी पदभरती संदर्भात इंग्रजी तरतुदीचं महत्त्वाचं पत्र या ठिकाणी संदर्भ देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा नेमकं काय म्हणण्यात आलं होतं, तर जे काही उक्त विषयाच्या संबंधित आपल्या पत्रास अनुसरून पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे. तर ह्याच्यामध्ये बघा शासन निर्णय जो आहे या ठिकाणी 19/6/2013 अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे.
यानुसार शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता पवित्र पोर्टलवर नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून इंग्रजी माध्यमातून D.Ed. B.Ed. शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे. तथापि अशा शिक्षण सेवकाच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अनधिकृत प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्यात यावी. तसंच बघा, सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकाचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यास संबंधित सूचित करण्यात यावे. म्हणजे जे काही संबंधित जे काही अटी शर्ती त्याच्यामध्ये नियुक्ती आदेशामध्ये ह्या ज्या शर्ती देण्यात आल्या आहे का त्यांची कौशल्य चाचणीमध्ये जर असमाधानकारक या ठिकाणी जर आढळले तर त्यांची ह्या ठिकाणी जी काही सेवा समाप्त करण्यासंदर्भात जी अट आहे तर ती नियुक्ती आदेशामध्ये या ठिकाणी स्पष्ट नमूद करण्यात यावी अशी संबंधित जे काही सूचना आहे ती महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली होती. तसंच बघा, स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरण बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 पत्र क्रमांक 509 TNT 1 जो दिनांक आहे बघा 13/10/2023 मधील निर्देशास या ठिकाणी अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करावी व त्या समितीकडून शिफारशी प्राप्त करून घ्याव्यात. यास्तव एकूण भरतीपैकी केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या संख्या इतक्या जागा तूर्त राखून ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसंच बघा, महत्त्वाचं 3 नंबरचं उक्त नमूद तज्ज्ञ समिती संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात यावी. सदर समितीची रचना व समितीच्या संदर्भित या ठिकाणी बघा कारवाईच्या बाबीची रूपरेषा आयुक्त शिक्षण यांनी निश्चित करावी व समितीने त्यानुसार कार्यवाही करावी. आयुक्त शिक्षण यांनी सदर अहवाल त्यांचे शिफारशीसह शासनास सादर करावा असं महत्त्वाचं हे पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाची काही समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे किंवा या ठिकाणी बघा त्या समितीचे जे काही अध्यक्ष असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा जे काही संचालक आहे राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महत्त्वाची समिती या ठिकाणी गठीत करण्यात यावी असं या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार या ठिकाणी बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेला जो महत्त्वाचा या ठिकाणी शासन निर्णय होता 13/10/2023चा तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं या ठिकाणी जो काही विषय घेण्यात आलेला आहे तर तो ह्या पत्रामध्ये नमूद करण्यात आला होता. तर ह्या पत्रानुसार जे महत्त्वाचं जे काही पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं तर तो पत्राचं या ठिकाणी बघा जे 29-28 तारखेला या ठिकाणी पत्र जे इश्यू करण्यात आलेलं होतं हे जे पत्र दिसतंय आपल्याला तर ह्या पत्राचा जो काही संदर्भ जो काही मायना आहे या ठिकाणी संदर्भ दिलेला तर ते पत्र या ठिकाणी महत्त्वाचं ते पत्र आहे. तर ह्या पत्रानुसार या ठिकाणी महत्त्वाचं जे पत्र 28 तारखेला इश्यू करण्यात आलं होतं. तर याच्यामध्ये महत्त्वाचं हेच होतं का जे काही साधन व्यक्तीच्या जागा आहे त्या या ठिकाणी तूर्त या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र आजच्या घडीला सध्या पब्लिश झालेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला काही प्रेस करा. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.